नमस्कार रसिक हो. तर आज सुंदर अशी आपण माचोळी बनवण्यासाठी आलोय बरं का, माही जळगावमध्ये. माही जळगाव बायपास नगर सोलापूर हायवे शेजारी हे एक सुंदर असं वर्कशॉप आहे की भैरवनाथ इंजिनिअरिंग वर्कशॉप वेल्डिंगचं दुकान बरं का. ह्या ठिकाणी वेल्डिंग आपण माचोळी करण्यासाठी आलोय. तर काय सुंदर अशी माचोळी बनवण्याचं काम चाललंय. कारागिरी एकदम सुंदर असं टेक्निकल बाबा बनवतोय. तर ह्या ठिकाणी माचोळी बनवण्याचं काम चालू आहे बरं का. तर पूर्ण माचोळी बनवण्याचं तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. तर आता टायमिंग झाला आहे 11 11:30 वाजलेत आहे. मला तर खूप भूक लागली वाड्यावरून सकाळ सकाळी आल्यामुळं. पण आपण आता जाणार आहे नाश्ता करण्यासाठी बरं का. आता जे काय भेटल ते खाणार आहे. तो दोस्तों, मैंने फैसला लिया है कि बाबा लॉलीपॉप खाने का बरं का. तो भाईजान बहुत अच्छे से और टेस्टी लॉलीपॉप लेके आए हैं. तो मैंने लॉलीपॉप खा के आता पेट भर के लॉलीपॉप खाए. 140 रुपये का 6 पीस आता है. तो लॉलीपॉप खा रहा हूँ मैं बरं का. तो माचोली बनाने के लिए आया हूँ मैं. तो दिखाते हैं आपका पूर्ण वीडियो. रसिक हो, बसून बसून कटाळा आला बरं का. त्यामुळं म्हटलं काहीतरी खावं. भूक थोडीशी लागली होती. मग म्हटलं काय खावायचं. तर हे म्हटलं लॉलीपॉप खायचं बरं का. लॉलीपॉप खाण्यासाठी आलो या माही जळगावमध्ये. तो मैंने पहली बार भी खाया था, बहुत टेस्टी लगा था मेरे को, इसलिए मैं वहाँ पर आया. 140 रुपयाला 6 पीस, एकदम टेस्टी. आधी लागताय आता आधी होते की माझं पुलिसता हो. हाँ पुलिस से नौकरी करके अभी महाराष्ट्र में आया है, काम करता है. वो जो बंदा दिख रहा है ना, वो बना के लेके आया है मेरे को. उसका दुकान है. आपका दोस्त है मेरा बर का. मेरे को हिंदी नहीं ज़्यादा आती, लेकिन थोड़ी भी आती है ना, तो मैंने बोल के दिखाई दिया. अरे मेरा वो बोलते पूरा महीना खत्म है. पूरा मेरे परसों छुट्टी कर ले. जिंदगीत येऊन आपण तर कमवायला आलोयच, कष्ट करायलाच आलोय. कष्ट करायचं, कमवायचं, पण आपल्यासाठी जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ द्यायचा बरं का. रसिक हो, ह्या दुनियेमध्ये कमवायला सगळे झालेत, आपले कुणीच नसतं. त्यामुळं आपणच आपल्याला वेळ देणं हे गरजेचं आहे बरं का. आणि पैशाचा विचार करणं म्हणजे पोटाला किती लागतं 1 रुपया. पोटाला 1 रुपया लागतो, पण माणूस 10 रुपये कमवायचा विचार करतो. मग मी काय म्हणतो, 5 रुपये कमवा, परंतु पोटाला आपल्याला जे लागतंय, आपले हौस मौज आणि आपल्यासाठी थोडासा वेळ काढा आणि जगा बरं का. माझा एक तोच विषय.
140 रुपये जातात आणि लॉलीपॉप खायचं. मग 140 रुपयात मी फुगस तर जेवणच खाईल की, समजा मेसमध्ये गेलो तर. पण तसं नाही, काहीतरी आपल्या जीवाला आनंद भेटतोय ना, त्या ठिकाणी जायचं. निमित्ताने आलो काहीतरी माचोळीच्या आणि लॉलीपॉप खातो या. आणि असं समजू नका मी एकटाच खातो या, माझी साधी फॅमिली. पण फॅमिलीला घेऊन सुद्धा मी असं जर समजा बाहेर गावी गेलो ना, तर 100% असं जेवण करतो बरं का मी. तो दोस्तों 140 रुपये में 6 पीस मिले थे मेरे को, लेकिन सिर्फ 1 पीस बचा है, तो वो मैं खा रहा हूँ. आप देख सकते हैं थाली मेरी पूरी खाली हो चुकी है. आणि इस बात का मेरे को अच्छा लगता है, वो जो होटल लगा था ना उसने चाइनीज का, वो मेरा प्रेशक निकला. मेरे को भी थोड़ी थोड़ी हिंदी आती है, इसलिए मैं बोल रहा हूँ ताकि आपको भी समझ जाएगा. मैं भी पढ़ा लिखा हूँ. जिंदगी में आकर जितनी खुशी मिलेगा उतना ही आप रह जाएगा, वरना किसी काम के नहीं रहेगा आप. कोण कोणाचं नसतं दादा हो, आपण आपलंच आणि आपण आपल्यासाठीच जगावं हीच माझी इच्छा आहे बरं का. कारण जग जगासाठी नसतं आणि जग आपल्यासाठी नसतं. आपलं दुःख आपल्यालाच संकटातून आपल्याला बाहेर निघावं लागतं. त्यामुळे ना अगदी आनंदाने जगा, जितकं आनंदाने जगचाल एवढं तुमच्या जिंदगीसाठी चांगलं आहे बरं का दादा हो. खरंच खूप मला म्हणजे खूप वाईट वाटतं, कारण की आजची जी दुनिया आहे फक्त पैसा कमवणे पैसा कमवणे पैसा कमवणे बस, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच दिसत नाही. पण पैसा कमवता कमवता आपल्या जीवासाठी आपल्यासाठी जगा, हेच माझं म्हणणं आहे. आता एवढं बोललो, थांबतो मी या ठिकाणी. माझी प्लेट खाली झाली या. माही जळगावमध्ये आलो होतो बरं का, आणि मस्तपैकी आपण नाश्ता केला लॉलीपॉप बरं का. तर ह्या ठिकाणी परत वेल्डिंगच्या दुकानावर आलो आहे आणि हे आपले शर्ट आहेत बरं का. तर ह्या ठिकाणी माचोळीसाठी जे साहित्य आपल्याला काय जे लागत होतं कट करून आपल्याला जेवढं पाहिजे एवढं एकदम व्यवस्थित त्यांनी गॅस वेल्डिंगने कट केलं आहे बघा. त्या कटर गॅस वेल्डिंगचे कटर नाही का, म्हणजे जाळाने डायरेक्ट पत्रा कट केला आहे बरं का. पत्रा एकदम जाडीमधला होता. आपल्याला कप्पा बनवण्यासाठी हे नियोजन चाललं आहे. सुंदर असं नियोजन आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम भारी क्वालिटीने बाबा ह्या व्यक्तीने आपल्याला बनवून दिले बरं का आपले माचोळी. तर बनवायचं काम चालू आहे. ह्या ठिकाणी आग्नीला म्हणजे बाबा जाळाला किती प्रेशर असतं तुम्ही पाहू शकता बरं का. खरंच माणूस म्हणतं का नाही, जाळ आग्नी आणि लाईट या गोष्टीला जपून राहायचं. खरंच तर ह्या ठिकाणी हो का आपली माचोळी पूर्णपणे वेल्डिंग मारून झाली आणि पूर्ण तयार झाली बरं का या अशा प्रकारे. तर खरंच एकदम सुंदर अशी ती बाबा अवजारं, ट्रॅक्टर जे आपल्या शेती कामात जी लागणारे अवजारं वगैरे सगळे एकदम क्वालिटी बाज बनवून देते बरं का हा माणूस.
त्यांचं काम चालू होतं. मला लय उभं राहून बसून कंटाळा आला. मग म्हणलं थोडासा आराम करावा बरं का. तर त्यांची जी बाज होती त्या बाजावर मी सुंदर असा आराम केला थोडा वेळ. तर माचोळी बनवण्यासाठी आलो होतो. तर माचोळी एकदम व्यवस्थित बनवली आहे बरं का. तर माही जळगावमध्ये नाश्ता वगैरे केला आणि सुंदर असं माही जळगाव फिरलो आणि या ठिकाणी माचोळी बनवायला आलो. तर माचोळी बनवली आपली. तर त्याला कलरचं पेंटिंगचं काम चालू आहे. तर बरं का माचोळी एकदम व्यवस्थित बनवली बरं का. तर ह्या ठिकाणी माचोळी बनवली. तर कलरचं काम चालू आहे. तर हे असा कलर त्यांना आता सांगायचा विसरलो मी की पिवळा वगैरे लाल किंवा कलर तसला वेगळा द्यायचा होता. पण त्यांच्या हिशोबाने कलर दिला एकदम व्यवस्थित, काहीच अडचण नाही. आता इथं कप्पा बनवला आहे बरं का. ते कप्पा म्हणजे कसं आपलं काय जर साहित्य ठेवायचं असेल तर त्यासाठी कप्पा बनवला आहे. तर ते तुम्हाला नंतर मी दाखविलंच कप्पा काय बाबा. समजा जर साहित्य ठेवताना दाखवणार आहे विषय असा. तर ह्या ठिकाणी बाबा मातीमध्ये पॉईंट राहू नाही म्हणून इथं त्याच्या खाली जोडलं व्यवस्थित, गॅप एकदम व्यवस्थित. आता कलर हात लावू शकत नाही कारण बाबा कलर हाताला लागतोय. तर अशा प्रकारे माचोळी एकदम सुंदर अशी बनवली. दाखवतो तुम्हाला पुढचा व्हिडिओ. तर रसिक हो, नगर सोलापूर हायवे शेजारी एक सुंदर असं बाबा वेल्डिंगचं दुकान आहे बरं का. आता ते जास्त काय आपल्याला त्यांचं नाव वगैरे भैरवनाथ इंजिनिअरिंग वर्कशॉप आहे बरं का. तर ह्या ठिकाणी आलोय मी माचोळी बनवण्यासाठी. हो का, ही माचोळी बनवली आणि इतकी हायफाय क्वालिटी बनवली की खरंच बाबा नादभरी क्वालिटी बनवली. तर आपण थोडंसं मालकाशी बोलूया. त्या जी आपली वेल्डिंग माचोळी एकदम व्यवस्थित बनवून दिली त्यांच्याशी बोलूया. तर दादा बाबा तुमची ओळख सांगा आणि तुमचं बाबा नेमकं जे ठिकाण आहे ते ठिकाण सांगा. आणि दुसरी गोष्ट, आमचं मेंढपाळ बांधव आम्ही खूप लांबून आलोय, जेजुरी बारामतीवरून आलोय. तर खरंच बाबा म्हणजे आमच्यासाठी बाबा तुम्ही एकदम उपलब्ध सेवा आणि एकदम कमी वेळात आम्हाला बनवून दिली. म्हणजे मी 1 वाजता आलो आणि अगदी 5 वाजता तुम्ही मला सुट्टी दिली. म्हणजे ज्या वेळेत व्हायचं नाही त्या वेळेत तुम्ही मला करून दिलं. त्यावेळेच बाबा तुमचं एक महत्त्व सांगा मला आणि तुमचं जे काय ठिकाण आहे का नाही ते तुमच्या भाषेत सांगा. म्हणजे माझं नाव महेश वसंत गायकवाड, राहणार माही जळगाव, हां, हां. कर्जत, जिल्हा अहमदनगर. माझ्याकडे बारामती इथून जेजुरी गावामधून एक मेंढपाळी आली. त्यांना असे व्यवस्थित आपण ते माचोळी म्हणतात आमच्या भाषेत. व्यवस्थित आपण त्यांना माचोळी बनवून दिली. पेंट वगैरे व्यवस्थित त्यांना करून दिलेली. हा हा हा. ही माचोळी एकदम मस्त बनवून दिली, क्वालिटी बाज बनवून दिली. बाहेर कुठं बांधायची म्हणलं तर त्याची किंमत 4,000 रुपये आहे. तर आपण त्यांना मेंढपाळी आपल्या जवळची असल्यामुळे त्यांना आपण 2,000 बांधून दिली. बर बर बर. ओके ओके, धन्यवाद बरं का दादा. ठीक आहे, ओके ओके, काहीच अडचण नाही. तर रसिक माय बापू, तर हे आपले महत्वाचे म्हणजे प्रेक्षक आहेत बरं का. या ठिकाणी आपली ही माचोळी बनवली 3 ते 3.5 4,000पर्यंत माचोळी बनवण्याचं बाबा बाहेर सांगतात, पण त्यांनी 2,000 बनवली. तर ह्या ठिकाणी पाहू शकता. ह्या ठिकाणी आपल्याला एकदम सुंदर असा कप्पा दिलाय बनवून. हे पाय आणि कलर वगैरे एकदम व्यवस्थित दिलाय. तर अशा प्रकारे ही माचोळी बनवली आपल्याला आपल्या वच्यासाठी बरं का, बिराडासाठी. पाडा उठायचा, जाळी जुळी केली, हा हा हा. ब्राडे पाडला, आता गुढे आणायचे तावळायला. आणि आपली माचोळी मोडली होती त्यामुळे आपण नवीन बांधली आता. हा, का असं माचोळी मोडली आपली. तिला घे खाली. आणि ही काय दित आहे ना, हा, तर का अशी वजेला जठायची माचोळी. हा, त्या का माचोळीचा म्हणजे विषय काय झालाय ती. हा का रुखाला साईडला ठेवती. हा का असा विषय झालेला आहे. बरोबर आहे, आणि जुनी. जर हे वज पडलं तर तिथं राहीन का. म्हणून म्हणलं पहिल्यांदा आपल्याला माचोळी आणा बांधून. मग काय, बांधून तर बांधायची म्हणलं. आणि कवा त्याच्या हातची गाव बांधलेली. 20 वर्षात झाली असं. हो का, हे सगळं हे बघ. राहिलंच नाही. ते बारकाली पोरं म्हणजे जगत. त्या माचोळीचं काहीच नाही राहिलं. ही पुन्हा मोडले. हो काय, बांधून आठवडा झालं चाललंय आपलं येडं वागलं. चालवलं होतं. बांधून बांधून येडं हा, हो वागलं. का, हिथं बी मोडलेली, हिथं बी बांधली आहे. हिथं बांधली आहे. आणि आमची दिदा म्हणजे काय बसणार नाही आता. माचोळी. दिदाचा विषय काय होईल दिदा बघ. आणि आता बघ आमच्या दिदा हलकी असती हा, हा. का तर काय एका आपण बांधल्यामुळे ना हा, थोडी जड झाली का, जड झाली इकडे. पण झाली का मापात झाली का. हो का, इथंच तेवढं वजन झालं एका डालियाच्या मापाचे. बर बर, हो दे, नाही काय अडचण. तर तुम्हाला ते हलकं टाकाय सांगितलं होतं, ते हलकं नाही टाकलंय असं. हलकं नाही ना गावलं. नाहीतर कोण
कोंबड्याच्या जाळीचं टाकले असं तर जुळलं असं. बरं माचोळी कशी काय मस्त झाली का? माचोळी मस्त झाले, हा ना. एक नंबर. आता हे किती वर्ष राहणार? आपल्या औक्षेभर. आयुष्यभर राहणार होय. हा 20 वर्ष टिकली बाद झाली हा. लोखंडी असल्यामुळे. ह्यांची बघ तुरमड. आता म्हणजे आपण थांब थांब थांब. ही काय ह्या अशा पुरी जगतेत. बाय बाय कर बाळा. बाई रे का काय ग? हा? आता देवा. बघितली का त्याची तुरमड किती चालती ती? हा चला बरं चलो का मी आता आवरा न्या पटापटा.